मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण आज विधानमंडळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती अनेक प्रश्नांची उत्तरे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहेत व जे नोव्हेंबरचा हप्ता आहे त्याबद्दल GR आला आहे, परंतु पैशांचं जे आहे वितरण आहे ते कधी जमा होणार, कारण पैसे जमा होण्यासाठी किती दिवस अजून लांबणार आहेत. कारण फक्त एक GR आलेला आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून GR आला आहे, त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून GR येणार आहे व त्यानंतर मंत्री आदित्यताई तटकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगणार की पैसे जमा होणार. 1 ते 2 दिवसांमध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. आज किंवा उद्या याबद्दल अपडेट आदित्यताई तटकरे नक्की देतील. कारण 8 डिसेंबर रोजी जो GR आला आहे, पहिला GR आला आहे व त्यानंतर 2 ते 3 दिवसात पैशांचे वितरण होणे अपेक्षित आहे. पण लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की आदित्यताई तटकरे यांनी 1 ते 2 दिवसात कोणतंही अपडेट दिलेलं नाही, परंतु विधानमंडळामध्ये काही अपडेट देण्यात आला आहे. त्याबद्दल आदित्यताई तटकरे यांनी माहिती सांगितली आहे की व त्यामध्ये 2100 रुपयांचा सुद्धा मुद्दा मांडला होता व त्यानंतर EKYC प्रक्रियेबाबत सुद्धा मुद्दे मांडले होते. तर याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे की आज विधानमंडळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर उत्तर देत शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. तर बरेचसे प्रश्न होते, म्हणजे EKYC का करण्यात येत आहे, तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करत आहात, असे बरेचसे प्रश्न उठवले होते. तर लाडकी बहीण योजनेसाठी साधारण 2 कोटी जवळजवळ 60 लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे 2 कोटी 43 लाख अर्ज विभागाने वैध ठरवले आहेत. त्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या 26 लाख अर्जांची स्वतंत्र क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया करण्यात आली असून त्यातले बहुतांश अर्ज पात्र लाभार्थ्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जे पात्र लाभार्थी आहे त्यांचे पैसे चालूच राहत आहे. तर इथे विरोधकांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते की 2100 रुपये कधी जमा होणार आहे, तुम्ही EKYC मुळे लाडक्या बहिणींना अपात्र करत आहात का, लाडक्या बहीण योजनेचे चालू आहे व जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहे तुम्ही त्यांना सुद्धा पैसे बंद करत आहे का, असे बरेचसे प्रश्न होते. तर त्यांनी हे क्लॅरिफिकेशन केलं आहे. तर नमो शेतकरी योजना असो किंवा शालेय शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे, इतर संबंधित खात्यांकडून लाभार्थ्यांचा डेटा मागून कॉमन लाभार्थ्यांची ओळख आणि पडताळणी करण्यात आली आहे व नियमानुसार दोन्ही योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे लाभ सुरू ठेवण्यात येत आहेत. तर पडताळणीत अंदाजे 8000 लाभार्थी शासकीय नोकऱ्यांमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नियमानुसार ते अपात्र ठरवण्यात आले आणि या संबंधित रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे स्पष्ट निर्देश देऊन मागील काही महिन्यापासून रिकव्हरीचे काम सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे, असं माहिती सांगण्यात आली आहे. व लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाडक्या बहिणींनी EKYC केली आहे त्यांची सुद्धा पडताळणी आता होणार आहे. तर सुमारे 12 ते 14 हजार प्रकरणांमध्ये महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्यामुळे वडील, भाऊ किंवा पती यांचे बँक खात्यांचे संबंध जोडले जे काही बँक खाते आहे ते संबंध जोडले गेल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी स्वतंत्र क्रॉस व्हेरिफिकेशन करून खऱ्या पात्र लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया विभागाने सुरू ठेवली आहे. तर लाडक्या बहिणींनो, पैसे कधी जमा होणार, तर लवकरच जमा होतील. 1 ते 2 दिवसात नक्कीच हे पैसे आज उद्यापर्यंत जमा होणार आहे 100%. कारण एक GR आलेला आहे व दुसरा जो महिला व बालविकास विभागाकडून GR येईल किंवा मंत्री आदित्यताई तटकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की सांगतील. व इथे कोणाला मिळणार आहे बघा, जे पात्र लाभार्थी आहे ज्यांची EKYC प्रक्रिया झालेली असो किंवा नसो, या वेळेस तर नक्कीच पैसे मिळणार आहे. व इथे बघा, स्वतंत्र क्रॉस व्हेरिफिकेशन करून खऱ्या पात्र लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया विभागाने सुरू ठेवली आहे. तर खऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळत राहणार आहे आणि योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी 13 महत्त्वाच्या निकषांसह EKYC प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व ही EKYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेतील लाभ वितरण अधिक सुटसुटीत आणि शिस्तबद्ध होईल असा विश्वास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लक्षवेधीच्या वेळी व्यक्त केला आहे. तर लाडक्या बहिणीनं यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे तुमची EKYC प्रक्रिया सुरू करण्यात, म्हणजे EKYC प्रक्रिया तर करायचीच आहे, पुढील हप्ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला करायचीच आहे. प्लस तुम्ही जे निकष दिलेले आहेत त्यामध्ये जर पाळून तुम्ही अर्ज केले असतील तर तुम्हाला कोणीही अपात्र करणार नाही. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. पण एकच विनंती सरकारला की वेळच्या वेळी पैसे नक्कीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करा. कारण काय,
की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरचे 15 दिवस उलटूनही जमा होत नाहीत. डिसेंबरचा महिना मग पुढच्या म्हणजे असं पुढे पुढे जात राहतं. त्यापेक्षा काय डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्येच द्या, जानेवारीचा हप्ता जानेवारीमध्येच द्या, ज्या त्या महिन्याचे हप्ता त्या त्या महिन्यामध्येच द्या. जेणेकरून लाडक्या बहिणींची जी गरज आहे, स्कूलची फीज आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, त्यावरती उपाय निघणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.